माई, तुला माहितीये का, ज्या महादेव आणि पार्वती यांच्या विवाहाची गोष्ट आपण ऐकतोय ना, त्याच शिव आणि पार्वतीला जगाचे माता पिता म्हटले जाते. आणि पुराणांमध्ये असा उल्लेख आहे, जगता पितरौ वंदे पार्वती परमेश्वरू. या जगताचे माता पिता जर कोणी असतील तर ते शिव आणि पार्वती आहे. विश्वाच्या संहाराच्या वेळी नवनिर्मितीसाठी आवश्यक ते वातावरण प्रत्यक्ष शिवच निर्माण करतात. आणि म्हणूनच शिव आणि शक्ती यांचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. आता असं म्हटलं जातं की शिवाशिवाय शक्ती नाही आणि शक्तीशिवाय शिव देखील नाहीये. पहा, जर शिव आणि शक्ती एकत्र असतील तरच त्या गोष्टीला अर्थ आहे. पार्वती देवी काय किंवा सती देवी काय, पहा त्याच खरं आदिशक्तीचं स्वरूप आहे, शक्तीचं स्वरूप आहे. आणि त्यांच्याच विवाहाची ही कथा आहे. बघूया आजच्या भागात काय होतंय ते. महाराज प्रजापती दक्ष आणि महाराणी प्रसूती देवी यांचं आगमन होत आहे. हो, साक्षात जगतपालक श्री भगवान महाविष्णू तसेच माता लक्ष्मी आमच्या विनंतीस मान देऊन येथे उपस्थित राहून आमच्या कार्यास शुभ आशीर्वाद द्यावेत. शंभो हर हर महादेव. नंदी ये. स्वामी, माते, प्रजापती दक्ष यांनी एका महायज्ञाचे आयोजन केले आहे त्यांच्या राज्यात. प्रजापती दक्ष यांची आज्ञा आहे की त्या महासोहळ्यास आपण आणि महादेवांनी कदापि येऊ नये. माते, सती, प्रणाम. तुझ्या मुखातून एकही शब्द बाहेर काढू नकोस. तशी आली आहेस ना, तशीच माघारी जा. जर आपली इतकी चिंता असती तर हिने त्या शंकराशी विवाह केलाच नसता. मला लज्जा वाटते तुझी आणि तुझ्या त्या शंकराची. तुमच्या ह्या क्रोधाचे विष मी प्राशन करेन, परंतु स्वामींचा झालेला अपमान मी सहन करणार नाही. हे अनादि अनंत अग्नितत्वा, मला तुझ्यामध्ये सामावून घे. वीरभद्र, प्रजापती दक्षचा शिरच्छेद कर, शिरच्छेद कर, शिरच्छेद कर. भोलेनाथ, क्षमा क्षमा. भोलेनाथ, भोलेनाथ, क्षमा. देवी सती यांचा मृतदेह पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी विखुरला आहे ती जागा भविष्यात शक्तिपीठ म्हणून प्रसिद्धीस येईल.
पृथ्वीवर तारकासुराने हाहाकार माजवलाय. तारकासूर? केवळ आणि केवळ श्री महादेवांचा पुत्रच त्याचा संहार करू शकतो. परंतु महादेवांचा तर कोणी पुत्रच नाहीये. मग आदिशक्ती, आमचा प्रणाम स्वीकार करावा. स्वामींना पुन्हा पती परमेश्वर म्हणून प्राप्त करणे व ह्या सृष्टीची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत करणे हे माझे परम कर्तव्य आहे. आणि त्याच करिता मी आदिशक्ती पुन्हा जन्म घेईन. आज हिमालय साम्राज्याला तुम्ही राजकन्या प्रदान केली आहे. पार्वती, तिचे नाव पार्वती असेल. आश्रमात असल्यापासून ददीची मुनींनी मला हेच सांगितले होते की श्री महादेवच माझे स्वामी आहेत. महादेव यांनी पुनर्विवाह करण्यास विरोध दर्शविला आहे. श्री महादेवांना प्रसन्न करून प्राप्त करण्यासाठी मी कितीही कठीण व्रत पूर्ण करेन. पार्थिव लिंगार्चन व्रत अखंड सुखी संसाराकरिता आणि सौभाग्याकरिता असलेले हे व्रत. यामध्ये केवळ शुद्ध मृदा वापरून प्रतिदिन 1,00,000 शिवलिंग निर्माण करावयाचे आहेत आणि सायंकाळी त्याचे पूजन करून विधिवत विसर्जनही करायचे. असे महाभयंकर व्रत करायचे, ते देखील त्या वनवासी साधूसाठी. नको नको ते संस्कार झालेत आपल्या कन्येवर. आपण उभयता प्रसन्न होऊन जोवर संमती देत नाही तोवर मी महादेवांशी विवाह करणार नाही. महादेव, आपणच त्यांचे व्रत खंडित करू पाहत आहात. हा कोणता न्याय भोलेनाथ? देवी, आम्ही तिचे व्रत थांबवू पाहतो आहोत कारण आम्हास तिची चिंता आहे. आम्हाला तिच्या भक्ती व प्रयत्नांबद्दल तिळमात्र शंका नाही. परंतु आम्हास प्रसन्न करून तिचा आमच्याशी विवाह झाला तर तिच्या नशिबात त्याच यातना येतील ज्या सतीच्या प्राक्तनी होत्या. कारण जर महादेवच माझ्याशी विवाह करण्यास उत्सुक नसतील तर काय अर्थ आहे या जगण्याला? मी आता ह्या क्षणी हे सारे काही संपवून टाकते आहे. ओम अग्नेय नमः. ओम अग्नेय नमः. आम्हास मनापासून असे वाटते आहे की पार्वतीने हे व्रत थांबवावे. परंतु त्यांचा निश्चय त्यांना तसे करू देणार नाही भोलेनाथ. असा असेल तर साक्षात दर्शन देऊनच आम्ही पार्वतीस आमचा मानस सांगू. मग बघू काय होतंय ते. प्रणाम माते. प्रणाम. आणि त्या ऋषी मुनींना काय होते आहे? अरे देवा, हे काय झाले? आपणास बहुतेक तृषा लागली आहे असे वाटते आहे. एक मनुष्य म्हणून दुसऱ्या मनुष्याची तृषा भागवणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. आपण हे कोणते व्रत करीत आहात? पार्थिव लिंगार्चन व्रत. साक्षात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी करावयाचे हे व्रत आहे. आपण त्या फणंग साधू करिता व्रत करत आहात.
इतक्या हाल अपेक्षा सहन करायच्या, ते देखील त्या भस्मधारी करिता? माझ्या पायातील जखमा जेवढ्या वेदना देत नाहीये त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे बोल देत आहेत. महादेवांबद्दल असे तुम्ही बोलू तरी कसे शकता? देवादिकांचे स्मरण केल्यावर जी एक प्रसन्न मुद्रा उभी राहते, त्याच्या विपरीत आहे हा शंकर. भस्म लावणारा, वल्कले परिधान करणारा, स्मशानात राहणारा साधू. त्याच्यावर कोणी कसं काय प्रेम करू शकतं? तेही इतकं असीम. हे संपूर्णतः बस करा महादेव, अजून बोल लावू नका. आपणास मी ओळखले आहे. आज माझी भक्ती सफल झाली. ज्या महादेवांसमक्ष शब्द उच्चारण्यास देखील भीती वाटते, त्यांच्याबद्दल असे कटू बोल केवळ आणि केवळ महादेव स्वतःच बोलू शकतात. आपले नाव प्रथम ऐकले तेव्हापासून मनोमन तुमच्या दर्शनाची आस लागून राहिली होती. आपण मला आपल्या मूळ रूपात येऊन दर्शन द्यावे महादेव. मी कृतकृत्य होईल. उठा पार्वती. स्वामी, आपण प्रसन्न झाला आहात ह्यातच माझ्या जीवनाचे इप्सित साध्य झाले. आता आपल्याकडे एकच मागणे आहे. आपण पत्नी म्हणून माझा स्वीकार करावा. पार्वती, तू आम्हास प्रसन्न केले आहे. आमची भार्या म्हणून आम्ही तुझा स्वीकार करावा. आम्ही तुझा स्वीकार करावा. आम्ही तुझा स्वीकार करावा. आदरणीय सप्तऋषींचे पर्वतराज हिमवन महाराज यांच्या दरबारी आगमन होत आहे. हो, प्रणाम मुनिवर. शुभम भवतु. आदरणीय मुनिवर, आमच्या या राजमहाली तुमच्या सर्वांचे मनोभावे स्वागत. आमचे हे परम भाग्य की आमची पुत्री पार्वती हिच्या विवाह संबंधी बोलणी करण्यासाठी आपण येथे येणे केले. कृपया आसनस्थ व्हा. पर्वतराज, आम्हास देखील इथे येऊन मनस्वी आनंद झाला आहे. परंतु जिच्या विवाहाची बोलणी करायची आहे ती देवी पार्वती कुठे आहे? मुनिवर, काही क्षणातच ती उपस्थित होईल. घ्या, आली आमची पुत्री पार्वती. सर्व सप्तऋषींना माझा मनापासून प्रणाम. ही आमची राजकन्या पार्वती. हिच्याबद्दल बोलावे तेवढे उणेच. एक एक गुण गुंफून संस्काराची, विद्वत्तेची आणि शालीनतेची माळ तयार होईल. हो तर त्यातून लहानपणीच महर्षी दधीची यांच्या आश्रमात तिचे संगोपन झाले आहे. महाराणी, आपणास ज्ञात असेलच की देवी पार्वती यांनी पार्थिव लिंगार्चन व्रत यथासांग पूर्ण केलं आहे आणि त्याचीच फलोत्पत्ती म्हणजे आजची ही विवाहाची बोलणी. मुनिवर, जर परवानगी असेल तर एक विचाराचे धाडस करू की हा सुनियोजित वर नक्की आहे तरी कोण, हे जाणून घेण्याची इच्छा शिगेस पोचली आहे. हे स्वामी, हे महादेव, या धर्म संकटाला सामोरे जाण्याचे बळ मजला द्यावे. होय मुनिवर, त्या
वराचे नाव सांगावे. देवी पार्वती करिता जे सुनियोजित वर आहेत ते अत्यंत तेजस्वी आणि अजर आहेत. ते मृत्युंजय अर्थात अमर आहेत. ते ब्रह्मांड व्यापी स्वयंभू आहेत. ते आहेत स्वयंभू देवादिदेव, सृष्टीचे तारणहार श्री महादेव, श्री महादेव, श्री महादेव. काय म्हणालात मुनिवर? महादेव? शक्य नाही, कदापि शक्य नाही. मुनिवर, मी आपला आदर ठेवून एक शंका प्रस्तुत करतो. मी आपल्या राजकन्येचा विवाह एका विरक्त संन्यासाशी कसा करून देऊ शकतो? माझे पित्याचे मन यासाठी तयार होत नाही. पण मुनिवर, महादेवांचे काही गोत्र माहीत नाही ना पूर्वजांची काही कल्पना. मग अशा व्यक्तीच्या हाती. महाराज, असे समजून आपण फार मोठी चूक करीत आहात. महादेव स्वयंभू आहेत, आदिदेव, देवादिदेव आहेत. साऱ्या सृष्टीचे मूळ तेच आहेत. नाद आणि स्पंदनातून ज्यांची निर्मिती झाली त्यांच्या अस्तित्वावरच तुम्ही शंका घेता. महाराज हिमवंत, महाराणी, आपण श्री महादेवांना त्यांच्या बाह्यरूपावरून ओळखत आहात. खरे पाहता देवी पार्वतीसाठी श्री महादेवच सुयोग्य व सर्वोत्तम वर आहेत. मुनिवर, मला असे वाटते ह्या सर्व गैरसमजाचे मूळ मीच आहे. कारण मी महादेवांना मनापासून माझा वर मानले होते. परंतु जर या विवाहास माझ्या माता पित्यांची संमती नसेल तर मी हा विवाह करू शकत नाही. आपली आज्ञा असेल तर मी काही बोलू इच्छिते मुनिवर. अवश्य महाराणी. मुनिवर, आपण जसे सांगत आहात की महादेवच पार्वतीसाठी अनुरूप आहेत वर म्हणून, परंतु हे मला यत्किंचितही मान्य नाही. परंतु पार्वतीचीच ही इच्छा असेल आणि आपणा सर्वांचे आशीर्वाद असतील तर मी आपल्या शब्दापुढे जाऊ इच्छित नाही. खरंच माते, तू मान्यता दिलीस? पुत्रीचे हित तिच्या पालकांना समजते, हे खरे आहे. परंतु आपला शब्द आमच्यासाठी अंतिम असेल. धन्यवाद माते. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. परंतु मुनिवर, माझी एक अट आहे. हे सारे मी माझ्या पुत्रीच्या आनंदासाठी करत आहे. परंतु ह्या दरम्यान तिचे काही अहित अथवा निराशा मला जाणवली तर मी हा शब्द बाजूला ठेवेन. माते, तुझी अट मला मान्य आहे. परंतु असे कदापि होणार नाही याची शाश्वती मी तुला देऊ इच्छिते. समस्त देवलोक व ब्रह्मांडवासी आज म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभदिनी भगवान श्री महादेव आणि देवी पार्वती यांचा शुभविवाह निश्चित करण्यात येत आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा शुभविवाह वैशाख तृतीय म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर संपन्न होईल. तसेच आजची विवाह निश्चितीची तिथी अतिशय मंगल दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाईल.
सृष्टाचा असृष्टावर विजय प्राप्त करण्याची ही मंगल घटिका आता प्रारंभित होते आहे. त्याचे कारण भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्र तारकासुराचा वध करेल अशी आकाशवाणी झाली आहे. त्यामुळे या विवाहाचे संपूर्ण देवलोकात आणि ऋषिगण यांच्यात अनन्यसाधारण महत्व आहे. हा मंगल दिन आपापल्या घरांवर गुढी उभारून सर्वत्र आनंदोत्सव म्हणून साजरा केला जाईल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रभू, आज संपूर्ण जीवसृष्टीसाठी किती आनंददायी दिवस आहे. भगवान महादेवांचं पार्वतीशी लग्न होणार, पुन्हा देवांचं राज्य येणार, माता पार्वती कैलासावर येणार. होय देवर्षी, म्हणजे आम्ही तर असे ठरवले आहे की श्री भोलेनाथ यांची वरात वाजत गाजत कैलासावर घेऊन येणार. माता पार्वती कैलासावर येणार, माता पार्वती कैलासावर येणार. महाराणी महाराणी, बाहेर महादेवांची वरात आलीये, लवकर चला. हो हो, मी आत्ताच पाहिलं. स्वागताची सर्व तयारी झाली का ते बघ, आणि आम्ही पार्वती सजली की नाही ते पाहतो. हो महाराणी. पार्वती, 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 आज मला जाणवले, जर पुत्री नववधूच्या वेशामध्ये आली तर मातेस किती आनंद होतो. तुझ्या सौंदर्यास आमचीच दृष्ट न लागावी. पार्वती पुत्री, हे सारे काही तुझ्या सुखासाठी आम्ही करत आहोत. तुझ्या सुखात आमचा आनंद आहे. परंतु आम्हास एकदाही असा संशय आला की महादेव तुझ्यासाठी उचित नाहीत, किंवा त्यांच्याशी विवाह करण्यात तुझे अहित आहे, तर आम्ही ती वरात परत पाठवू. समजले? माते, तुझ्या सर्व शंकांना तू विश्रांती दे, कायमची. महादेवांचे अथांग व अद्भुत रूप तू समक्ष पाहावेस व निर्णय घ्यावा. मला खात्री आहे तुझी अजिबात निराशा होणार नाही. हो तर आम्हालाही आता महादेवांची वरात बघायची आहे. आलोच आम्ही. राजकुमारी, आम्हाला देखील श्री महादेवांची वरात बघायची खूप उत्सुकता आहे. हो हो, मलाही महादेवांना पाहायचंय. जाऊ का आम्ही? अगं मग विचारताय काय, जा ना. ओम नमः शिवाय.
अखेर ती मंगल घटिका समीप आली. देवादिदेव महादेव यांची वरात समीप आली. नारायण नारायण. महादेव, आपल्या श्वशुर गृही आपले यथेच्छ स्वागत झालेले आहे. आता रीतीनुसार आपल्याला आपल्या सासूबाईंना अमूल्य भेटवस्तू अर्पण करावी लागेल. भेट आमच्याकडून तुम्ही सांगाल ते अर्पण करू. म्हणजे महादेवा, माता लक्ष्मींना असं सुचवायचं आहे ज्याप्रमाणे महाराणी मैनावतीने त्यांना अत्यंत मौल्यवान अशी कन्या आपल्याला दिली, त्याचप्रमाणे आपण आपल्याला अमूल्य अशी कुठली तरी भेटवस्तू त्यांना द्यावी. अमूल्य, आमच्याकडे अमूल्य असं एकच आभूषण आहे व आमची ओळख ज्याच्यामुळे आहे असा तो अलंकार आम्ही तुम्हास प्रदान करू.
माते शांत हो, मी आहे तुझी पुत्री पार्वती. पार्वती नाही, मी तुला विवाह करून महादेवांच्या स्वाधीन नाही करू शकत. मला हा विवाह मान्य नाही. महाराज, माझी एक अट होती. मी आपणास म्हटले होते, मला काही अहित जाणवलंय तर मी वरात परत पाठवीन. मग माझा निर्णय झालाय. अगं पार्वती, तू त्याला पाहिले तरी आहेस का? अगं, तुझा निभाव देखील लागणार नाही त्यांच्या इथे. महाराज, आत्ताच्या आत्ता परत पाठवा. माते, तू आधी शांत हो, ऐक माझे. नाही, मी तुझे काही ऐकून घेणार नाही. आजवर तुझंच ऐकत आले म्हणून ही घटिका आली. आता मी सांगेन तेच होईल. होय माते, तुझ्याच मनासारखं होईल. मी तुला वचन दिले होते ना की जोवर तुम्हा दोघांचे संपूर्ण समाधान होणार नाही तोवर मी विवाह करणार नाही. माते, तू बाहेर जे पाहिलेस ते भोलेनाथांचे बाह्य रूप आहे. प्रत्यक्षात ते खूपच भोळे आहेत. त्यांचे विश्व आपण समजून घ्यायला हवे माते. आणि तुझी माझ्या वराकडून जी अपेक्षा आहे ती मी त्यांना निश्चितच सांगेन. म्हणजे ते त्या वेशात, त्या रूपात तुझ्या समक्ष येत. नाही पार्वती, तू उगीच माझी समजूत घालू नकोस. होय माते, मी खरे सांगते. एकदा मला त्यांना भेटू दे. पार्वती, हे अशक्य आहे, कारण तुझा हळद विधी पार पडला आहे. त्यामुळे तू घराबाहेर जाणे शास्त्रास अनुसरून नाही. ठीक आहे पिताश्री, मी बाहेर जाणार नाही. तरी देखील महादेवाशी मनातील संवाद साधेल व आपल्याला अपेक्षित अशीच वरात महादेव पुन्हा घेऊन येईल. परंतु हे कसे शक्य आहे? प्रणाम माते. असे अचानक काय झाले की महाराणी मूर्छित होऊन पडल्या? त्यांची प्रकृती ठीक आहे ना? सारे काही क्षेम आहे. बाहेर महादेवांच्या वरातीत सगळ्यांना आनंद अनावर झालेला आहे. हो, कल्पना आहे मला, व त्याच्यामुळेच हे सारे काही घडते आहे. ऐक, माझी एक मदत करशील? माझ्यासाठी अजून काही भाग्याची गोष्ट असेल आज्ञा करावी माते. मला महादेवांना निरोप द्यायचा आहे आत्ताच. परंतु माझा हळद विधी संपन्न झाल्यामुळे मी कक्षाबाहेर येऊ शकत नाही. काय? पण महादेवांना कसा देणार निरोप? म्हणूनच तर तुला इथे बोलवले आहे नंदी. महादेवाने तुला वरदान दिले आहे ना की जो कोणी मनोभावे तुझ्या कानात बोलेल ते महादेवांपर्यंत पोहोचते. होय ना? होय. हे माझ्या ध्यानात कसे नाही आले? मी ते तुमच्या समक्ष बसतो व तुम्ही माझ्या कानात सांगा. प्रणाम महादेव. स्वामी, मी मनोभावे आपणास स्वीकारले आहे, कारण आपल्यामध्ये वसलेल्या भगवंतावर मी प्रेम केले आहे. आपण जसे आहात तसे मला पसंत आहात. परंतु एक कन्या म्हणून माझे माझ्या माता पित्यांप्रती काही कर्तव्य आहे. माझ्या माता पित्यांची माझ्या वराकडून काही अपेक्षा आहेत. माझ्या माता पित्यांना माझा होणारा वर अशा रूपात यावा अशी अपेक्षा आहे की ज्याने ते प्रसन्न होतील. त्यांच्यासाठी तुम्ही पुन्हा वरात घेऊन याल? मी प्रतीक्षा करत आहे स्वामी. पार्वती, तू आम्हास प्रसन्न करण्यासाठी इतके खडतर व्रत मनोभावे पूर्ण केलेस. मग तुझ्यासाठी आम्ही इतकं का नाही करू शकत?
तुझ्या अपेक्षित रूपात आम्ही तुला घ्यायला येऊ. महाराणी चला, पुन्हा महाद्वारापाशी वरातीचे सूर ऐकू येत आहे. पण महाराज. महाराणी, आपण पार्वती शब्द दिला आहे, आपल्याला गेलेच पाहिजे. ठीक आहे, चला. प्रभू, महादेवांची वरात पुन्हा एकदा आली. महादेव, मला क्षमा करा. माझी मती भ्रष्ट झाली होती. आपल्यासारखा आदर्श आदिपुरुष माझ्या पुत्रीस मिळणे अशक्यप्राय होते. महादेव, या. स्वमंगल सावधान. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा. धन्वंतरी चंद्रमा. गावो कामदुदा सुरेश्वर गजो. रंभादिदेवांगना. अश्वो सप्तमुखो विषम हरिधनु. शंखो मृतं चाम्बुदे. रत्नान्य चतुर्दशं प्रतिदिनं. कुर्वन्तु वो मंगलम. शुभमंगल सावधान.
आता दोघांनी एकमेकांना पुष्पमाला अर्पण करावी. तर मंडळी, अशा पद्धतीने शिवपार्वती यांचा विवाह यथासांग पार पडलाय. भगवती पार्वतीचं स्वप्न देखील पूर्ण झालंय. शिव आणि शक्ती यांचं मिलन झालं आणि समस्त सृष्टीतील सगळ्या देवगणांना ज्याची प्रतीक्षा होती त्या तारकासुराच्या वधाचं निमित्त ठरले शिव आणि पार्वतीचा ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय. हाच आहे गुढीपाडव्याचा आणखी एक महिमा. भेटूया पुढील भागामध्ये पुराणातील आणखी एक नवीन कथा घेऊन. तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.